महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या सातारा जिल्ह्यात सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदारांच्या मर्जीने चांगलाच चर्चेला आलेला आहे। रात्रीच्या वेळेला कार्यालयाच्या दरवाजाला कुलूप लावून बांधकाम भवनचा कारभार करणाऱ्या तात्याला ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले। यामुळे पुन्हा एकदा साताऱ्यातील बांधकाम भवनमधील दिवसानंतर रात्रीचा खेळ चांगलाच अड्डा बनला आहे। याबाबत माहिती अशी की सातारा जिल्हा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड व त्यांचे सहकारी रात्री उशिरा जेवण करून बांधकाम भवन समोरून शनिवारी घरी निघाले होते। रात्रीच्या वेळेला बांधकाम भवन मधील लाईट पाहून सुट्टीच्या दिवशी नेमकं कोण आत आहे चोरीच्या प्रकाराने तर कोण घुसले नाही ना अशी मनामध्ये शंका आल्यामुळे त्यांनी बांधकाम भवन मध्ये जाऊन खात्री करण्याचे ठरवले। यावेळी या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या बांधकाम भवन मधील अनुभवी कर्मचारी तात्यांकडे पाहून त्यांना नवल वाटले। टेंडर क्लार्क कम मर्जीतील अधिकारी अशा टोपण नावाने या तात्यांनी सुट्टीच्या दिवशी सुद्धा रात्रीच्या वेळेला बांधकाम भवन मध्ये कामकाज करण्यासाठी कोणी सक्ती केली याची विचारणा केली। पारदर्शक कारभार होत असेल तर त्यासाठी कुलूप लावण्याची गरज काय असा प्रतिपक्ष केल्यानंतर तात्यांनी वॉचमन कुलूप लावून गेल्याचे सांगितले। वास्तविक पाहता शासकीय कार्यालयामध्ये सकाळी 10 ते 6:30 पर्यंत कामकाज करण्याची गरज असताना रात्री 12 वाजेपर्यंत असा कोणता मोठा विषय हाताळण्यात आला याची नार्को टेस्ट करून चौकशी करावी अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड व पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग व बांधकाम भवन परिसरात नेहमीच ठेकेदारांची गर्दी असते, त्यामुळे दिवसा शासकीय कामकाज आणि रात्री रंगीत संगीत कार्यक्रम होत असतो। यामध्ये सामील होणारे अनेक जण रात्रभर जागरण करत असतात, परंतु काही ठेकेदार व अधिकारी हे प्रामाणिकपणाने काम करत असल्यामुळे खऱ्या अर्थाने सार्वजनिक बांधकाम विभाग व बांधकाम भवन याबद्दल आदरयुक्त भावना निर्माण झालेली आहे। त्याला तडा जाण्याचाही प्रकार उघड झाला आहे। याबाबत चौकशी न केल्यास सातारा शहरात आचारसंहिता असताना बांधकाम भवन मध्ये रात्री कुलूप लावून कामकाज करणाऱ्या प्रकाराची राज्यपालांनी चौकशी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। दरम्यान याबाबत बांधकाम भवन येथील संबंधितांची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता शासकीय बैठकीसाठी ते गेल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रामाणिक अधिकाऱ्यांनीच याबाबत गांभीर्याने दखल घेऊन असा प्रकार पुन्हा घडू नये याची काळजी घ्यावी असं सूचित करण्यात आले आहे। सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग व बांधकाम भवन मध्ये दर्जाहीन दिवाळी अंकाचे लेख, कविता व जाहिरातीमध्ये अनेक जण अडकल्यामुळे याबाबत अधिक भाष्य करण्यास त्यांनी टाळले। न्यूज मराठी लाईव्ह सातारा। बरोबर कुठलं पद आहे मला माहिती आणि स्टॉप ऑफिस नाही हे ह्याचं आहे ना ऑफिस, टेंडर क्लार्कचं आहे ना तुझी? हा दोन्ही पण कसं बरं टेंडर क्लार्क आहे ते बाहेर बोल बरं प्रथम लिपिक म्हणजे हे दोन्ही बी येते वाटतं अध्यक्षित म्हणतात, हेड क्लर्क आणि टेंडर क्लार्क। कुठलं काम होतं? कम्प्युटरचं कुठलं होतं? ठीक आहे, प्रिपेड मीटिंग आहे, प्रिपेड मीटिंगचं चाललं होतं, तयारी करत बसलो होतो। पण ह्याला परमिशन आहे का आता मला सांगा बघू? ह्याचा काय संबंध आहे? मग हे काय प्रिपेड मीटिंग आहे याची? कम्प्युटर चालू होता ना आता? हा मग हे प्रिंटर काढत होतं ना। सांगतो रोकडे साहेबांची उद्या गाडी घेतली पाहिजे। आपली कामाला आचारसंहिता चालू आहे, इलेक्शन ड्युटी चालू आहे, तुम्ही एवढं रात्री जरा काय करताय? कुठे तर बरं होईल, आमचं काम कमी होईल करायचं नाही तर चौकशी तर केली पाहिजे ना। आपले टेंडर क्लार्कचा विषय नाही उद्या आता संध्याकाळची बिलं किंवा काय टेंडर पास करताय का हा प्रश्न पडला ना। बरोबर आहे ना, पण बिलाचा काय संबंधच नाही, बिलाचा नाही। संध्याकाळची जर आपण टेंडर पास करत असतं तर काय होतं आता आम्हाला ते वाटणारच ना। बरोबर आहे, त्या फायली त्यांनी दाखवलेल्या आहेत असा विषय आहे। त्यामुळं त्यांना आम्ही विचारपूस केली असता त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आमचं डोक्याचं काम कमी होईल, तुम्ही साहेबांना भेटलं तरी चालू शकता, अशा गोष्टी त्यांनी आम्हाला आत्ता सांगितलेल्या आहे। तरी आम्ही जसे दरवाजा उघडल्याला कसा बंद करतोय आणि इथून आम्ही आता निघतोय। बाकी अधिकारी ते संबंधित अधिकारी ते आपल्या सगळं नाही विषय आमचा असा आहे। आम्ही आता
त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे का आश्वासनं सांगितलेले आहे रात्रीच्या 12 वाजल्या 12 वाजत आहे 11:30 10-11 वाजल्यापासून ते काम करत असतील 100% डाऊन. त्यांची गाडी इनोवा होती परंतु गाडी त्यांनी 800 आणलेली आहे. हा विषय आमचा आहे पूर्णपणे. तर आम्ही आता आमच्या गाडीकडे जातो.